हाय, मी पूनम पवार. कसे आहात? आणि वेलकम बॅक. आणि आय होप तुमची दिवाळी खूप छान चाललेली आहे. सो मी जास्त वेळ नाही घेणार. अगदी थोड्या वेळामध्ये आपण पुन्हा ही थिअरीवाली सिरीज जी आहे ते चालू करत आहोत. मागच्या भागामध्ये आपण आर्थर होम्सच्या कन्व्हेक्शनल सेल थिअरीचा जो असतो तो बेस घेतला होता. ठीक आहे. आपण काय म्हटलं की वेगनरने पाया घातला. ठीक आहे. याला मोर प्रूव्ह करण्यासाठी म्हणजे काय सिद्ध करण्यासाठी आर्थर होम्सने प्रावरण संवहन सिद्धांत दिला. ठीक आहे. आजच्या भागामध्ये या दोनही थेरीचा मिलाप झालेला तुम्हाला बघायला मिळतो आणि त्यातून निर्माण झालेला जो सिद्धांत आहे तो आहे भूपट्ट विवर्तनी सिद्धांत, ज्याला आपण सर्वजण ज्याला आपण सर्वजण प्लेट टेक्टॉनिक थिअरी या नावाने खूप चांगलं ओळखतो. प्लेट टेक्टॉनिक्स तुमच्या आजच्या घडीचा ज्याला आपण म्हणू शकतो की सर्वात जास्त लॉजिकल प्रूव्हन सिद्धांत आहे. का? कारण की याचं लॉजिक तुम्ही सगळीकडे लावू शकतात. त्यामुळे हा सिद्धांत जो आहे तो डिटेलमध्ये करणं खूप गरजेचं पडतं. तर ह्याच थिअरीचा आज आपण रेफरन्स बघणार आहोत. दिस इज गोइंग टू बी युअर रिव्हिजन. त्यामुळे कुठे कोणते भूपट्ट तयार होतात, कुठे कोणते भूरूप तयार होतात, कोणते भूपट्ट कुठे मूव्ह होतात, त्यातून काय परिणाम होतो, या सर्वांचा विचार जो आहे तो आपण करणार आहोत. बेसिकली जर भूपट्ट हा शब्द बघायला गेला किंवा प्लेट हा शब्द बघायला गेला तर यातून आपल्याला काय कळतं? तर पहिली गोष्ट कळते ती म्हणजे पृथ्वी जी आहे ती एकसंघ नाहीये. म्हणजे काय? तर पृथ्वीवरचा जो वरचा भाग आहे ज्याला आपण शिलावरण या नावाने ओळखतो, हा शिलावरणाचा भाग जो आहे हा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये डिवाइड झालेला आहे. ओके. सो काही तुकडे खूप मोठे आहे, काही तुकडे अगदी छोटे आहे. म्हणजे मोठ्या तुकड्यांचाच रेफरन्स घ्यायला गेला तर यू कॅन सी हिअर पॅसिफिक प्लेट. इतकी मोठी प्लेट आहे, जगातील सर्वात मोठी प्लेट पॅसिफिक प्लेट समजली जाते. तर तिच्या पुढे हा हुआन दे फुका नावाची एक छोटीशी प्लेट तुम्हाला बघायला मिळते, जी अगदी टीनी टाईनी आहे. ठीक आहे. आणि हे जे सगळ्या प्लेट आहे, अशा खूप साऱ्या प्लेट पृथ्वीवर आहे. या सगळ्या प्लेट ज्या आहे या बेसिकली पृथ्वीवर तरंगत आहे. ठीक आहे. तरंगताना त्या बेसिकली वेगवेगळ्या डिरेक्शनने मूव्ह करत आहे. ही डिरेक्शन आपल्याला कोणी दिली? तर ही डिरेक्शन दिली आपल्याला आर्थर होम्सच्या अभिवहन सिद्धांतातून. अभिवहन सिद्धांतामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं की बेसिकली पृथ्वीच्या आतमध्ये प्रावरणामध्ये वेगवेगळ्या डिरेक्शनला जे करंट्स मूव्ह करत आहे, अभिसरण चक्र चालू आहे, या करंट्सवरनं काय होतं की बेसिकली पृथ्वीच्या सरफेसवर, भूपृष्ठावर आयदर ताण तयार होतो किंवा दाब तयार होतो. तर तुम्हाला ह्या ठिकाणी हीच गोष्ट बघायला मिळते की काही ठिकाणी तुम्हाला ह्या प्लेट्स ज्या आहेत त्या एकमेकांपासून दूर म्हणजे ताण निर्माण करणाऱ्या दिसतात. जसं आहे तुमच्या अटलांटिक महासागरातली ही मिड अटलांटिक ओशनिक रिज, जे एकमेकांपासून दूर जात आहे. आणि दूर जात असताना जसं इलास्टिक ताणलं जातं तसं जमिनीला ताणवलं जात आहे आणि त्यातून नवीन समुद्र तळ जो आहे तो तयार होत आहे. तर काही ठिकाणी आघात होत आहे, दोन करंट्स एकमेकांवर येत आहे आणि त्यातून जी हलकी प्लेट आहे ती जड प्लेटच्या खाली जात आहे आणि त्यातून एक प्लेट नाश पावत आहे, विध्वंस होत आहे. आणि ह्या प्लेटच्या किनारी तुम्हाला विविध भूरूप जे आहे ते बघायला मिळतात. आता ह्याच भूरूपांचा आढावा आजच्या सेशन मध्ये आपण घेणार आहोत. पहिलं भूरूप जे बघणार आहोत ते आहे डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री, म्हणजे विधायक भूपट्ट सीमा. विधायक भूपट्ट सीमा म्हणजे काय? आता तुम्ही विधायक हा शब्द बऱ्याचदा ऐकला असणार आहे. विधायक शब्द हा पॉझिटिव्ह ऍस्पेक्टने आपण वापरतो. म्हणजे काय? तर नवीन गोष्ट आपण करत आहोत, काहीतरी सदुपयोग करत आहोत. इथं हीच घटना घडते. इथं काय होतं की ह्या ग्राफिक मध्ये तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येईल की ह्या ठिकाणी तुम्हाला भूपट्ट जे आहे ते एकमेकांपासून दूर जाताना दिसत आहे. जसं जसं दूर जातं तसं तसं मध्ये गॅप तयार होतो. आता गॅप तयार झाल्यानंतर काय होतं की आतला जो मॅग्मा आहे तो बाहेर लावा येऊन ह्या पोकळीमध्ये साचायला लागतो आणि ह्यातून नवीन जमिनीची तयारी होते किंवा नवीन जमीन जी आहे ती तयार होत असते. आणि ह्याच नवीन जमिनीच्या संदर्भामध्ये विधायक किंवा कन्स्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्री हा शब्द जो आहे हा आपण इकडे वापरतो. का? कारण की नवीन कन्स्ट्रक्शन होत आहे आणि ह्या कन्स्ट्रक्शनमुळे
बेसिकली नवीन जमीन तयार होत आहे. आता ही नवीन जमीन जी आहे ती लगेच जमीन तुटली आणि बनली असं नसतं. ही टप्प्याटप्प्याने होत जाते. आता टप्प्याटप्प्याने कसं होतं तर यासाठी ही डायग्राम तुम्हाला खूप महत्वाची आहे. या डायग्राम मध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं की पहिले सगळ्यात सुरुवातीला जमिनीच्या खाली अपोजिट डिरेक्शनला म्हणजे विरुद्ध दिशेने जाणारे करंट जे आहे, जे अभिसरण चक्र आहे ते तयार झाले आणि त्यातून जमिनीला ताण तयार झाला आणि ताणातून जमिनीला तडे गेले. या तड्यांना आपण प्रस्तरभंग या नावाने ओळखतो. हा जो प्रस्तरभंग असतो या प्रस्तरभंग दिवसेंदिवस करंट जसे जसे मूव्ह होत जातील तसा तसा खोल होत जातो आणि त्यातून अशी खोल दरी तयार होते ज्याच्या दोनही बाजूंना तुम्हाला उंचवटे बघायला मिळतात. या खोल दरीला आपण खच दरी किंवा रिफ्ट व्हॅली या नावाने ओळखतो. या खचदरीचा जो खोलवाला भाग आहे याला आपण ग्रॅबिन आणि जो उंचावलेला भाग आहे म्हणजे जो भिंतीसारखा दोनही बाजूंना उभा भाग आहे यांना आपण गटपर्वत किंवा हॉस्ट या नावाने ओळखतो. या उंचवट्यांमध्ये काय होतं की बेसिकली जमिनीला आणखीन तडे जायला लागतात. या तड्यातून काय होतं की बऱ्याचदा आतला जो मॅग्मा आहे तो बाहेर येऊन उताराच्या दिशेने सरकायला लागतो आणि त्यातून तयार होतात लावा पठारे. मधला गॅप हा दिवसेंदिवस वाढत जातो आणि ह्या गॅपची उंची कमी झाल्यामुळे या कमी उंचीच्या ठिकाणी समुद्राचं आक्रमण होतं. या समुद्राच्या आक्रमणामुळे बऱ्याचदा तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की या ठिकाणी समुद्र आता साचायला लागणार आहे आणि समुद्राच्या खाली ही जडणघडण जी असते ती व्हायला लागते. या भेगेचं पुढचं रूपांतर म्हणजे या भेगेच्या आसपासच्या भागांमध्ये तुम्हाला असे उंचवटे जे आहे ते बघायला मिळतात जे बेसिकली एकमेकांना असे पॅरलल असतात. या उंचवट्यांना आपण समुद्री कटक असे म्हणतो आणि ह्याच समुद्री कट्टकातून बेसिकली समुद्र तळ जो आहे समुद्र तळ हा दिवसेंदिवस रुंदावत जातो आणि रुंद होत होत तो इतका मोठा होतो की बेसिकली तुम्हाला आज जो समुद्र छोटा दिसत आहे तो मोठ्या होण्याचं पोटेन्शियल जे आहे ते ह्या फ्लोर स्प्रेडिंग मुळे होतं. आता जर तुम्हाला याचं एक्झाम्पलच घ्यायचं असेल तर तुम्ही इकडे बघू शकता. अटलांटिक समुद्रामध्ये पण अशाच पद्धतीचे कटक तुम्हाला बघायला मिळतात ज्याला आपण मिड अटलांटिक किंवा मध्य अटलांटिक कटक या नावाने आपण ओळखतो. हा कटक दिवसेंदिवस रुंद होत चाललेला आहे आणि रुंद झाल्यामुळे काय होत आहे की तुमचा जो अटलांटिक महासागर आहे हा पण दिवसेंदिवस मोठा होत चाललेला आहे आणि पुढील काही वर्षांमध्ये तुम्हाला जर विचारलं गेलं की जगातील सर्वात मोठा महासागर कोणता तर त्याचं उत्तर मे बी अटलांटिक महासागर भविष्यामध्ये असू शकतं. आता सध्या कोणता आहे कमेंट सेक्शन मध्ये लिहा. तर हे झालं ते म्हणजे विधायक प्लेट बाउंड्री मध्ये कोणकोणते भूरूप जे आहे ते तयार होतात. आता आपण बघणार आहोत विध्वंसक प्लेट बाउंड्री मध्ये किंवा विध्वंसक भूपट्ट सीमेवरती कोणते कोणते भूपट्ट जे आहे ते निर्माण होतात. आता जिथं विधायक जमीन तयार करतं तिथं विध्वंसक भूपट्ट सीमा ही जमिनीचा नाश करत असते. ही गोष्ट इकडे लक्षात ठेवायची. नाश करते म्हणजे काय तर एक सीमा जी असते किंवा एक भूपट्ट असतो तो जड असतो, एक भूपट्ट हलका असतो. म्हणजे जमिनीच्या खाली जड भूपट्ट हा सरकत जातो आणि त्यातून विविध भूरूपांची निर्मिती जी आहे ती तुम्हाला होताना बघायला मिळते. आता ही निर्मिती कशी होत आहे ते आपण बघणार आहोत. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की विध्वंसक भूपट्टामध्ये जड प्लेट ही हलक्या प्लेटच्या खाली जाते. आता खाली जाऊन काय होत आहे की बेसिकली समुद्राच्या खाली जर एखादी प्लेट जात असेल तर त्यातून वेगळी भूरूप तयार होतात किंवा एखादी प्लेट दुसऱ्या खंडाच्या खाली चालली असेल तर तिथे वेगळी भूरूप होतात. म्हणजे काय तर प्लेट्स कोणत्या आहेत भूपट्ट कशा स्वरूपाचे आहे त्यावर ठरणार आहे की तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची भूरूप कशी आकारायला येणार.
आता आपण याला दोन प्रकारांमध्ये डिवाइड करूया. आपण सगळ्यात पहिले बघूया ते म्हणजे समजा दोन महासागरीय प्लेट म्हणजे दोन महासागरीय भूपट्ट एकत्र येत असतील तर कोणत्या स्वरूपाचे भूरूप आकाराला येतील. आता इथं पुन्हा हेच लॉजिक लावायचं की जड भूपट्ट आतमध्ये जातो. आतमध्ये जाताना जो खोलगट भाग या ठिकाणी तयार होतो या भागाला आपण म्हणतो समुद्री गर्ते. यांना काय म्हणणार आहोत आपण, तर वी कॉल इट ॲज अ समुद्री गर्ते किंवा याला आपण ट्रेंच म्हणतो. हा समुद्राचा सर्वात खोलगट भाग असतो. या खोलगट भागाच्या पण एकदम खोलगट जो असतो म्हणजे या खोलगट भागाचा जो सगळ्यात निम्नतम बिंदू असतो जो आपण डीप म्हणून ओळखतो. मराठीत याला सागरी डोह या नावाने ओळखतो. सो समुद्राच्या बाबतीमध्ये काय लक्षात घ्यायचंय की जेव्हा दोन समुद्री प्लेट एकत्र येत असतील त्याच्या सबडक्शन झोनच्या इकडे जी पॅरलल लाईन तयार होते त्याला आपण ट्रेंच म्हणतो आणि त्याचा सर्वात खोलगट भाग जो असतो त्याला आपण म्हणतो सागरी डोह. हा भाग दिवसेंदिवस खोल जात राहतो. आतमध्ये गेल्यानंतर तो वितळतो. वितळल्यानंतर तो वितळलेला जो भाग असतो दूध तसं उसळून येतं त्या पद्धतीने उसळून येतं आणि तो दुसऱ्या समुद्राचा भाग जो आहे भूपट्ट जो आहे तो तोडतो आणि तोडून बाहेर लावा जो आहे तो फेकला जातो. अशामुळे काय होतं की लावा बऱ्याचदा तुम्हाला या ठिकाणी साचताना दिसतो आणि यातून तयार होतात ते म्हणजे ज्वालामुखीय बेटे. यातून काय तयार होताना दिसलं तुम्हाला, सो वी कॉल इट ॲज अ ज्वालामुखीय बेटे. ठीक आहे, तर समुद्र आणि समुद्र भूपट्ट जेव्हा एकत्र येत असणार आहे तेव्हा तयार होतात ट्रेंच, त्यानंतर तयार होतात सागरी डोह आणि त्यामध्ये तयार होतात ते म्हणजे ज्वालामुखीय बेटे. मग ज्वालामुखीय बेटे तुम्हाला कुठे बघायला मिळतील, ज्या ठिकाणी दोन समुद्र एकत्र येऊन भूपट्ट निर्मिती करत भूपट्ट विध्वंस करत असतील किंवा भूपट्टाला डिस्ट्रॉय करत असतील अशा ठिकाणी तुम्हाला ज्वालामुखीय बेटे जे आहे ती बघायला मिळते. दुसरी आपण आता कन्सेप्ट बघूया. एका वेळेला एका पोझिशनला आपण म्हणूया की एक समुद्री भूपट्ट आहे, ठीक आहे, आणि दुसरा जो भूपट्ट आहे तो आहे खंडीय भूपट्ट. ओके, ऍज वी सेड की समुद्री भूपट्ट खाली जात आहे, खंडीय भूपट्ट हा वर उथळ आहे. ठीक आहे, तर समुद्री भूपट्ट जेव्हा खाली जात असतो आणि खंडीय भूपट्ट हा समुद्र आहे, हा खाली जात असताना याच्या बरोबर बाउंड्रीला पुन्हा इकडे तयार होतात ते म्हणजे गर्ते आणि हा भाग पुन्हा आतमध्ये जाऊन वितळणार आणि फोर्सफुली बाहेर येण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे याच्या सीमेवर तुम्हाला बघायला मिळतं ते म्हणजे थर्स्ट फॉल्ट माउंटेन, ज्याला आपण विखंडित पर्वत श्रेणी या नावाने ओळखतो. ही श्रेणी जी असते ही वली पर्वताचाच एक भाग असते, परंतु वली पर्वताच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये तयार होते. इंग्लिशमध्ये याला नेप असंही म्हणतो. याच्यामध्ये जमिनीचा भूभाग हा जसाचा तसा वर उंचावला जातो आणि मधला जो भाग आहे तो वर येतो. ठीक आहे, आणि त्यामुळे तुम्हाला समुद्र किनारपट्टीला लागून अशी एक उभी भिंत बघायला मिळते ज्याला आपण समुद्री कडा या नावाने पण ओळखतो. अशा परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी खंडांची उंची कमी असते अशा ठिकाणी तुम्हाला ज्वालामुखीय पर्वतेही बघायला मिळतील. सो ज्या वेळेला समुद्र आणि खंड एकत्र येत असतील त्यावेळेला गर्ते बनतील. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विखंडित पर्वत श्रेणी बसेल आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी खंडाची उंची कमी आहे अशा ठिकाणी ज्वालामुखीय पर्वते पण बघायला मिळतील. होपफुली इथपर्यंत कळत आहे. आता आपण तिसरी भूपट्ट हालचाल जी आहे ती बघणार आहोत जी आपल्या खूप जिव्हाळ्याची आहे. आता मी हे असं का म्हणते हे पण तुमच्या लक्षात येईल. आता तुम्हाला माहित असलं पाहिजे की भारत जो होता
ठीक आहे. हा भारत बेसिकली कोणत्या भूपट्टाचा भाग होता? तर तो होता गोंडवानाचा भाग. गोंडवानातून सेपरेट होऊन भारत हा युरेशियाकडे आलेला आहे. म्हणजे काय? तर ज्या वेळेला दोन खंड एकत्र येणार आहे, दोन खंड जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला बऱ्याचदा भूसन्नतीची प्रक्रिया जी आहे ती घडून येते. आता भूसन्नतीची प्रक्रिया काय असते हे पण मी तुम्हाला इथं सांगू इच्छिते. भूसन्नतीची प्रक्रिया असते ती म्हणजे दोन खंडांच्या दरम्यान, म्हणजे हा सपोज भारत आहे आणि इकडे आहे युरेशिया, या दोन खंडांच्या दरम्यान एक समुद्र आहे, याला आपण म्हटलेलं होतं टेथिस. या दोघही खंडांमधून येणाऱ्या नद्या ज्या आहेत त्या आपल्यासोबत भरपूर गाळ घेऊन येत आहे. त्यामुळे ह्या दरम्यान एक उथळ समुद्र तयार झालेला आहे, ज्याचं नाव आपण टेथिस म्हटलेलं आहे. आता भारतीय भूखंड जो आहे तो युरेशिया खाली सरकत आहे. तो सरकत असताना काय होत आहे बरं, की हा मधला जो गाळ आहे ना तो उचलला जातो आणि उचलला गेल्यामुळे काय होतं बरं, की बेसिकली या दरम्यानच्या भागामध्ये अशा पद्धतीचे वलय निर्माण होतं. या वलयांनाच आपण वली पर्वत असं म्हणतो. म्हणजे ज्या ठिकाणी दोन खंड एकत्र येत असतात त्या ठिकाणी सगळ्यात पहिली जी भूआकृती तयार होते ती आहे वली पर्वत. वली पर्वत तयार होत असतानाच आतमध्ये गेलेला जो भाग आहे तो पुन्हा वितळायला लागला. वितळल्यामुळे काय होतं बरं, की पुन्हा तो उसळून येणार. परंतु हा भाग जो आहे तो खंडांचा भाग आहे. खंडांचा भाग असल्यामुळे काय होतं, की त्यांची डेप्थ खूप जास्त आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या खंडांना तोडून बाहेर लावा येणं शक्य नाही. त्यामुळे हा भाग जस्ट उंचावला जातो आणि हा उंचावल्यामुळे या डोम शेप पठाराची निर्मिती होते, ज्याला आपण लॅकोलिथ असंही म्हणतो किंवा मराठीमध्ये याला खंडीय पठार या नावाने ओळखतो. कधी पण लक्षात घ्यायचं आहे, की ज्या ठिकाणी तुम्हाला वली पर्वत बघायला मिळतात त्याच्या अपोजिट साइडला तुम्हाला खंडीय पठारेही बघायला मिळतात. आता भारताच्या बाबतीत म्हणायला गेलं तर तुम्हाला हिमालय बघायला मिळतो आणि हिमालयाच्या अपोजिट साइडला जे खंडीय पठार तयार झालेलं आहे त्याला आपण तिबेट या नावाने ओळखतो. याच पद्धतीचं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर भारतामध्ये आणखीन एक वली पर्वताची रांग होती जी बेसिकली आता इतकी झीज होऊन गेलेली आहे ती अगदी तुटक तुटक रेषेमध्ये शिल्लक आहे. त्या रांगेला आपण म्हणतो अरवली रेंज, अरवली रांग. ही अरवली रांग जी होती ही सुरुवातीला तुम्हाला दिल्ली ते गुजरात या दरम्यान पसरलेली दिसायची, परंतु आता ती तेवढी शिल्लक नाहीये, परंतु तीही होती वली पर्वत. याच वली पर्वताच्या बाजूला तुम्हाला माळवाचं पठार जे आहे ते तयार होताना दिसतं. म्हणजे काय लक्षात घ्यायचंय, की ज्या ठिकाणी वली पर्वत दिसेल त्याच्या अपोजिट साइडला तुम्ही कधी पण एखादं पठार आहे का हे चेक करायला विसरू नका. सो अशा पद्धतीचे भूरूप जे आहे ती तयार होतात ज्या वेळेला विध्वंसक प्लेट सीमा ज्या असतात त्या एकत्र येत असतात. परंतु एक तिसराही प्रकार आहे जो बेसिकली खूप सारी भूरूप जी आहे ती तयार करत नाही, परंतु ही विध्वंसक असू शकतात. या ठिकाणी काय होतं, की ज्या वेळेला विध्वंसक आणि विधायक भूपट्ट सीमा आपल्या हालचाली करत असतात त्याच्या बरोबर 90 डिग्रीला त्या एकमेकांपासून समांतर मूव्ह होत असतात. ज्या वेळेला ते समांतर मूव्ह होतात त्यातून बेसिकली एक भ्रंश तयार होतो, एक आघात तयार होतो आणि ह्याला आपण स्लिप स्लाइडिंग प्लेट्स या नावाने ओळखतो. बेसिकली याबद्दल आपण आधी पण बोललो होतो, की बेसिकली इथं काय होतं, की तुर्कीला झालेला जो भूकंप होता हा याच पद्धतीचा होता. 3 भूपट्ट सीमा म्हणजे काय, तर तुर्कीच्या बाबतीमध्ये म्हणायला गेलं तर तुर्कीच्या बाबतीमध्ये इथं लक्षात घ्यायचं आहे, की अनाटोलिया ही एक प्लेट आहे, वरून युरेशियन प्लेट, बाजूहून अरेबियन प्लेट आणि खालून आफ्रिकन प्लेट या हालचाली करत असताना मधला सरकलेला जो समांतर भाग आहे त्यातून तुर्कीमध्ये झालेला भूकंप जो आहे तो घडून आलेला आहे. म्हणजे काय, तर समांतर भूपट्ट सीमेवरती तुम्हाला मे बी वली पर्वत बघायला नाही मिळणार, मे बी तुम्हाला ज्वालामुखीय पर्वत पण बघायला नाही मिळणार, पण या ठिकाणी होणारे भूकंप हे विध्वंसक असू शकतं. याचा प्रत्यय जो आहे तो तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपामधून तुम्हाला मिळालेला आहे. अशाच इंटरेस्टिंग फॅक्ट जे आहे
त्या आपण डिस्कस करत असतो आपल्या यशोदय ह्या बॅचमध्ये. जी मुलं राज्यसेवेसाठी प्रिपेअर करत आहे ऍज वेल ऍज जी मुलं कंबाईन साठी प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी दिवाळी गिफ्ट घेऊन आलेलं आहे टेक्स्ट बुक दिवाळी अपनोवाली या ऑफर मधून. या ऑफर मधून तुम्हाला पुन्हा घेता येणार आहे मॅक्झिमम डिस्काउंटचा बेनिफिट, जो फक्त राहणार आहे 3 तारखेपर्यंत. म्हणजे तुमची दिवाळी फुल ऑन डिस्काउंट करण्याचा प्लॅन आम्ही करून ठेवलेला आहे. 79,999चा कोर्स जो आहे तो फक्त मिळणार आहे तुम्हाला 30,224 मध्ये. ठीक आहे. ऍज वेल एज जी मुलं कंबाईन साठी प्रिपेअर करत आहे त्यांच्यासाठी पण आपण हा डिस्काउंट जो आहे तो घेऊन आलेलो आहोत, ज्याच्यामध्ये फक्त 7,999चा कोर्स जो आहे तो तुम्हाला 2,099 रुपयाला मिळत आहे इफ यू यूज माय कुपन कोड दॅट इज पूनम पवार. ओके. आणि तुम्हाला कोणताही डाऊट असेल यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन दिस नंबर एनी टाइम. तुम्हाला काही क्वेरी असतील या ऑफर रिलेटेड, अभ्यास रिलेटेड, जस्ट पिंग मी, आय जस्ट गाईड यू ॲज मच ॲज पॉसिबल. सो ही ऑफर फक्त 3 तारखेपर्यंत आहे, तर या डिस्काउंटचा बेनिफिट घ्यायला विसरू नका. यू यूज माय कुपन कोड दॅट इज पूनम पवार. टिल देन बाय बाय अँड हॅपी दिवाळी. बाय.